गेल्या वर्षीच्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात सह आरोपी असलेले तुषार आपटे यांची भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। अक्षय शिंदे प्रकरणात शाळेच्या निष्काळजीपणामुळे आपटे सह आरोपी बनले होते। जामिनावर असतानाही त्यांना नगरसेवक केल्याने राज्यभर नावावाद निर्माण झाला। भाजपच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून याबाबत पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। गेल्या वर्षी बदलापूरमधील नामांकित शाळेत काही मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता। या अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे या आरोपीचे नाव समोर आले। नंतर त्याला अटक व एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला। मात्र आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे, कारण या लैंगिक अत्याचार प्रकरणात सह आरोपी असलेला तुषार आपटे चक्क महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे। या प्रकरणातील सह आरोपी शाळेचे सचिव तुषार आपटे यांची भाजपने सुकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली आहे। भाजपने तुषार आपटे यांना बदलापूर नगरपालिकेत सुकृत नगरसेवक बनवल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून यामुळे नव्या वादाला ठिणगी मिळाली। बदलापूरच्या शाळेत काही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले। या प्रकरणात त्या शाळेत काम करणारा शिपाई अक्षय शिंदे हा आरोपी असल्याचे उघड झाले। त्याला अटक करून खटला चालवण्यात येत होता, मात्र चकमकी दरम्यान तो मारला गेला। अक्षय शिंदेचे चकमकीचे प्रकरण बहुचर्चित होते। त्या प्रकरणात बदलापूरमधील शाळेवर आरोप करण्यात आले होते। यामध्ये SITने शाळेतील संस्था चालकांवरही सह आरोपी बनवून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले। त्यातले एक आरोपी म्हणजे तुषार आपटे होय। आणि आता कोळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने सुकृत नगरसेवक म्हणून याच तुषार आपटे यांची निवड केली। कालच त्यांची निवड करण्यात आली। मात्र लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी असलेल्या आपटे यांच्या निवडीवरून वेगवेगळे वादंग निर्माण झाले। अक्षय शिंदेंचे प्रकरण झाले तेव्हा तुषार आपटेवर राजकीय आरोपही झाले होते। त्या शाळेवर आरोप झाले। शाळा व्यवस्थापनावर आरोपी ठरवण्यात आले होते। शाळा व्यवस्थापनाने केलेल्या निष्काळजीपणावर ठपका ठेवत शाळेचे जे संस्था चालक आहेत त्यातील जवळपास 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। SITने सुद्धा त्या संदर्भात अहवाल दिला होता। त्यातले सह आरोपी असलेले तुषार आपटे हे सध्या जामिनावर बाहेर आहेत। मात्र त्याच आपट्यांची भाजपने सुकृत नगरसेवक म्हणून निवड केल्याने नवा निर्माण झाला। या सगळ्या वादानंतर भाजपची नेमकी भूमिका काय ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या म्हणण्यानुसार तुषार आपटे यांची नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत महत्त्वाची होती, म्हणून पक्षाने त्यांचा विचार करून त्यांना सुकृत नगरसेवक बनवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। मात्र हा वाद पेटताना दिसले आणि आता वरिष्ठ नेत्यांची काय भूमिका राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।